लाखांदूरमध्ये थकीत घर भाड्याच्या वादातून एका शिक्षकानं तहसीलदारांना मोबाईल फोनवरून अश्लील शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरा येथे कार्यरत शिक्षक परमानंद दहिवले यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी गावातील सुधीर दहिवले यांच्या मालकीच्या घरात काही महिन्यांपूर्वी तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले होते। या कार्यालयाच्या घर भाड्यापोटी तहसील प्रशासनाकडे सुमारे 17,000 रुपये थकीत असल्याचं सांगण्यात आलं आहे। थकीत भाडे मिळावे यासाठी घर मालकाने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता। याच मुद्द्यावरून वाद वाढला। त्यानंतर शिक्षक परमानंद दहिवले यांनी तहसीलदार वैभव पवार यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे। तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा हा खास रिपोर्ट।